नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे कन्सेप्ट ऑफ SHM. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे JEE मेन्स, नीट, CET. नीट आणि CETला 2-4 क्वेश्चन्स SHM वरती असायलाच हवेत. न्यूमरिकली पण इम्पॉर्टंट आहे, थेरॉटिकली पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आता फर्स्ट वी नो द concept of oscillation. What is oscillation? It is a to and fro motion between 2 points. What it is? It is to and fro motion between 2 limits. त्याला म्हणतात oscillation. समजा मी असा चालतोय, परत जातोय, परत चालतोय. So this kind of motion is continuously repeated. So repeating motion is called as oscillation. पण प्रत्येक रिपीटिंग ऑसिलेटरी मोशन सिंपल हार्मोनिक मोशन नसते. फॉर एक्झाम्पल 2 वॉल आहेत, याच्यामध्ये एक बॉल आहे. या बॉलला जोरात इकडे टपली मारली तर हा बॉल इकडे जातो, या वॉलवरती आपटतो, परत इकडे येतो, या वॉलवरती आपटतो, परत इकडे येतो. सो दिस बॉल इज ऑसिलेटिंग बिटवीन दिस 2 वॉल्स. पण हे जे बॉलचे ऑसिलेशन्स आहे बिटवीन 2 वॉल्स इज नॉट SHM. दिस इज व्हॉट? दिस इज बॉल बिटवीन 2 वॉल्स. इट्स नॉट SHM. कोणती पण ऑसिलेटरी मोशन SHM असण्यासाठी काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. आता काय हे बेसिक रिक्वायरमेंट्स बघा. विल गो स्टेप बाय स्टेप. सो बॉल ऑसिलेटिंग बिटवीन 2 वॉल्स आफ्टर हिटिंग अँड बाउन्सिंग बॅक फ्रॉम ईच वॉल is not SHM, because SHM साठी बेसिक काही कंडिशन्स आहेत. बेसिक काही कंडिशन्स आहे. बिफोर गोइंग टू दिस कंडिशन्स विल सी कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम्स. या इक्विलिब्रियमचे 3 टाइप्स आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम्स. सपोज ही पोटेंशियल एनर्जी कर्व आहे. दिस इज PE कर्व. 0 या साईडला +E, या साईडला -E. सो यू कॅन हॅव दिस टाइप ऑफ सिच्युएशन. सी दिस. करेक्ट आहे. आता व्हॉट इज दिस सीम इन टू दिस थिंग. इथं 3 पोजिशन्स आहे. हा पोजिशन 1, ही पोजिशन 2, ही पोजिशन 3. EX कर्व आहे, पोटेंशियल एनर्जी अगेन्स्ट X. इथं ऑब्जेक्ट तुम्ही ठेवला आणि इथून ऑब्जेक्टला तुम्ही डिस्प्लेस केला. कोणत्या पण साईडला करा. तुम्ही या साईडला केला तो ऑब्जेक्ट इकडं पडेल, तुम्ही या साईडला केला तो ऑब्जेक्ट इकडं पडेल. पण ऑब्जेक्ट इथून इकडं पडला किंवा इथून इकडं पडला तो परत इथे येईल का? नाही येणार, कारण तो परमनंटली त्याची पोझिशन सोडून चालला गेला. असा जो इक्विलिब्रियम आहे त्याला म्हणतात अनस्टेबल इक्विलिब्रियम. सो दिस इज कॉल्ड ॲज अनस्टेबल इक्विलिब्रियम. या अनस्टेबल इक्विलिब्रियमला potential energy is greater than 0, rather you say maximum, or unstable equilibrium la it is at the top of hill. ही PE हिल आहे, पोटेन्शियल एनर्जीची हिल. म्हणजे या कंडिशनवरनं जर का ऑब्जेक्ट डिस्प्लेस केला
तर इट विल नॉट परफॉर्म SHM. आता हा पोझिशन बघा, या पोझिशनला जर का तुम्ही ऑब्जेक्टला डिस्प्लेस केलं तर व्हॉट विल हॅपन, ऑब्जेक्ट विल मूव्ह हिअर, इकडे जाईल, परत खाली येईल, परत या साईडला जाईल, परत खाली येईल. ओके, म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग, तो इकडे गेला की तो पोटेन्शियल एनर्जी गेन करेल, म्हणजे वरती जाईल, मग परत खाली येईल ॲट द कॉस्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी, मग परत या साईडला जाईल. म्हणजे इट इज परफॉर्मिंग ऑसिलेशन, इट इज परफॉर्मिंग ऑसिलेशन अबाउट दिस पॉइंट 2. हा जो पॉइंट 2 आहे याला म्हणतात स्टेबल इक्विलिब्रियम, याला म्हणतात स्टेबल इक्विलिब्रियम. सगळ्या इक्विलिब्रियमची पहिली कंडिशन असते फोर्स इक्वल टू 0. मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन इक्विलिब्रियमची फोर्स इक्वल टू 0. फोर्स इक्वल टू 0 कंडिशन सॅटिस्फाय झाल्यावरती सुद्धा या 3 कंडिशन्स आहे वेगळ्या वेगळ्या इक्विलिब्रियमसाठी. या फर्स्ट अनस्टेबल इक्विलिब्रियमला फोर्स 0च आहे, मात्र पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे. ऑब्जेक्ट या पोटेन्शियल एनर्जीची हील आहे, दिस इज हील ऑफ पोटेन्शियल एनर्जी, याच्या टॉपला आहे. या टॉपवरनं जर डिस्प्लेस केला तर परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार आहे का, नाही येणार आहे. याचा अर्थ अनस्टेबल इक्विलिब्रियमच्या पोझिशनवरनं जर ऑब्जेक्ट डिस्प्लेस केला तर इट इज नॉट परफॉर्मिंग SHM. मात्र स्टेबल इक्विलिब्रियमला तुम्ही डिस्प्लेस करा, तो परत 2ला येईल, परत इकडे जाईल, परत 2ला येईल. म्हणजे त्याची प्रत्येक वेळेस टेंडन्सी काय, इट इज ट्राईंग टू कम टुवर्ड्स 2, पोझिशन 2. ही जी पोझिशन 2 त्याला म्हणतात स्टेबल इक्विलिब्रियम. मग स्टेबल इक्विलिब्रियमची कंडिशन आहे पोटेन्शियल एनर्जी U is minimum, is minimum. It may be less than 0 also, it may be less than or equal to 0, but it is minimum. हा जो इक्विलिब्रियम याला म्हणतात न्यूट्रल इक्विलिब्रियम. इथनं जर का तुम्ही ऑब्जेक्टला डिस्प्लेस केला तर तो डिस्प्लेस होईल, बट विदाउट एनी सीन ऑफ ऑसिलेशन, तो त्याच लेवलला मूव्ह होईल. याला म्हणतात न्यूट्रल इक्विलिब्रियम. याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट, पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी चेंजिंग खाली आल्यावरती, या ठिकाणी ऑल्सो पोटेन्शियल एनर्जी चेंजिंग, बट सी द डिफरन्स. हा जो पोटेन्शियल एनर्जीचा चेंज आहे हा परमनंट चेंज आहे. हा जो चेंज आहे हा ऑसिलेटरी चेंज आहे, पिरियोडिक चेंज आहे. म्हणजे जातो परत येतो, परत इकडे जातो परत येतो. सो जो पार्टिकल स्टेबल इक्विलिब्रियमला असताना डिस्प्लेस केला, ओनली दॅट पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन, ओनली दॅट पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे फॉर SHM, फॉर SHM what is the first thing, first thing, particle must be at stable equilibrium, particle must be at stable equilibrium. And what are the conditions of stable equilibrium? 2 conditions. At stable equilibrium, force equal to 0. Stable equilibrium ला force equal to 0. आणि दुसरी condition, potential energy is less than or equal to 0. That is minimum. That is minimum. सो या 2 कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होतात तेव्हाच पार्टिकल SHM परफॉर्म करतो. आणि ज्या वेळेस तुम्ही या स्टेबल इक्विलिब्रियमच्या पोझिशनवरनं पार्टिकलला डिस्प्लेस केलं, सपोज हा सीन आहे की इथं पार्टिकल आहे,
ही आता पोझिशन स्टेबल इक्विलिब्रियमची. This is the position of stable equilibrium with these two conditions, most important conditions for SHM. Particle must be at stable equilibrium. What are the two conditions of stable equilibrium? Force must be equal to 0, potential energy must be minimum. U is always for potential energy, remember in physics. U is always for potential energy. तर इथून तुम्ही याला डिस्प्लेस केलं की काय होईल की हा पार्टिकल ज्यावेळेस इकडे जाईल तर दिस पार्टिकल विल एक्सपिरियन्स फोर्स. सी दिस, जेव्हा पार्टिकल या स्टेबल इक्विलिब्रियमच्या पोझिशनवरनं डिस्प्लेस झाला जी एक्स इक्वल टू 0 ला आहे, तो या साईडला डिस्प्लेस झाला आहे. व्हॉट इज हॅपनिंग? इट इज एक्सपिरियन्सिंग फोर्स. आणि हा फोर्स कसा आहे? दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. दॅट इज डिस्प्लेसमेंट फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन, और दिस इक्विलिब्रियम पोझिशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज मीन पोझिशन. यालाच काय म्हणतात? मीन पोझिशन. सो हाऊ इज दिस फोर्स? Force is directly proportional to displacement. Another thing, the force and x, force and x म्हणजे हा जो फोर्स या पार्टिकल वरती ऍक्ट करतोय तो आणि डिस्प्लेसमेंट x, हाऊ दे आर, त्यांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहे. अपोजिट डायरेक्शन्स, अपोजिट डायरेक्शन्स. म्हणजे ज्या वेळेस पार्टिकल तुम्ही स्टेबल इक्विलिब्रियम किंवा मीन पोझिशनवरनं डिस्प्लेस करतात तेव्हा पार्टिकल 0 पासून x पर्यंत हल्लाय, डिस्प्लेस झालाय. ज्या वेळेस डिस्प्लेस झालाय त्याच्यावरती फोर्स ऍक्ट करतोय. अँड हाऊ दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. अँड direction of force and displacement are opposite. This is most important thing. So हा जो फोर्स आहे जो ऍक्ट करतो पार्टिकल वरती त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. दॅट इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. दॅट इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे काय? ज्या वेळेस पार्टिकल स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशनवरनं स्लाइटली डिस्प्लेस केला जातो त्यावेळेस दॅट पार्टिकल एक्सपिरियन्सेस फोर्स. दॅट पार्टिकल एक्सपिरियन्सेस फोर्स. हा फोर्स आहे. दॅट पार्टिकल एक्सपिरियन्सेस फोर्स विच इज ऑलवेज टुवर्ड्स, त्याची डायरेक्शन बघा, विच इज ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन. विच इज ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन. या SHMच्या बेसिक कंडिशन्स आहे. आता बॉल शटलिंग बिटवीन टू वॉल्स इज नॉट SHM. वाय? ज्यावेळेस तुम्ही बॉलला इकडून इकडे प्लेस करतात त्यावेळेस बॉलवरती या साईडला कोणताही फोर्स ऍक्ट करत नाही. जस्ट बॉल तुम्ही त्या बॉलला मारला तो बाउन्स होऊन परत या वॉलवरती आला, इथं बाउन्स झाला परत त्या वॉलवरती झाला आणि हा बॉल या दोन वॉलमध्ये शटलिंग करतोय, ऑसिलेटिंग करतोय, ऑसिलेशन करतोय. पण ते SHM का नाही? कारण त्या बॉलवरती रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट करत नाही. त्या बॉलची पोटेन्शियल एनर्जीची कंडिशन काय आहे याच्या ओरिजिनल पोझिशनला ती दिलेली नाही. मग लक्षात घ्या, पार्टिकल SHM केव्हा परफॉर्म करतो? ज्या वेळेस तो या कंडिशन सॅटिस्फाय करतो. तो जी मीन पोझिशन आपण नेहमी म्हणतो दॅट इज ॲक्च्युअली द पोझिशन ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम. आणि स्टेबल इक्विलिब्रियमचे दोन इम्पॉर्टंट पॉईंट कोणते? की स्टेबल इक्विलिब्रियमला फोर्स 0 असतो, पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. करेक्ट आहे? सो इन शॉर्ट what is SHM? कि when particle is displaced from its stable equilibrium position, it experiences restoring force. It experiences
restoring force which is always directly proportional to the displacement of the particle from mean position, and direction of restoring force is always opposite to the direction of displacement. आता we will see it little bit. So ही mean position x equal to 0. Particle is displaced through this displacement x. What is going to happen? The force is going to act on it. The force is going to act on it. आपण वेगळ्या वेगळ्या पोझिशन घेऊ. ज्यावेळेस तो इथं असेल तो फोर्स एवढा असेल, ज्यावेळेस तो इथं असेल त्यावेळेस फोर्स एवढा असेल. सो इथं थोडी थिकनेस फोर्सची वाढवली मी, स्ट्रॉंग फोर्स दाखवला आहे. म्हणजे काय, जसा तो इकडे जातोय फोर्स इन्क्रीज होत जातोय. फोर्स या साईडला इन्क्रीज होतोय, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट या साईडला आहे, आणि या ठिकाणी फोर्स इतका इन्क्रीज होतो, फोर्स इन्क्रीज होत चाललाय, या ठिकाणी फोर्स इतका इन्क्रीज होतो की पार्टिकल त्या साईडला जाऊ शकत नाही. पार्टिकल स्टॉप्स ॲट दिस पोझिशन. दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. दॅट वी नो दिस. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. मग हा जो फोर्स आहे, या फोर्सला काय म्हणतात? रिस्टोरिंग फोर्स. What this force is called as? Restoring force. हा restoring force पा SHM मध्ये which is acting on the particle is not constant. हा restoring force constant नाही आहे. हा restoring force constant नाही आहे. How it is? It is directly proportional to displacement. It is directly proportional to displacement. आता काय होतं की हा रिस्टोरिंग फोर्सला इकडे घेऊन येतो, त्याची डायरेक्शन या साईडला आहे. तो ज्यावेळेस त्याचा मेन पर्पज काय? टू रिस्टोर इट्स ओरिजिनल पोझिशन. वाय इट इज कॉल्ड एज रिस्टोरिंग फोर्स? टू रिस्टोर इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणून दिस रिस्टोरिंग फोर्स इज ट्राइंग टू रिस्टोर इट्स ओरिजिनल पोझिशन ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम. म्हणून हा रिस्टोरिंग फोर्स इज ब्रिंगिंग दिस पार्टिकल बॅक टू दिस x इक्वल टू 0 पोझिशन. बट व्हॉट इज हॅपनिंग? x इक्वल टू 0ला ज्यावेळेस हा पोहोचतो त्याला वेलॉसिटी आहे. इट इज हॅव्हिंग वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणून तर पोहोचलाय, पण इथं आल्यावरती त्याला कोणीतरी थांबवायला हवं, ब्रेक लावायला हवा. बरोबर आहे ना? हा रिस्टोर करतो याला, इथं घेऊन येतो विथ वेलॉसिटी. तो इथे थांबायला हवा, म्हणजे ब्रेक लावायला हवा, पण तिथं ब्रेक लागू शकत नाही. का? कारण ती स्टेबल इक्विलिब्रियमची पोझिशन आहे, आणि स्टेबल इक्विलिब्रियमला फोर्स काय असतो? 0 असतो. म्हणून इथं ब्रेक लागत नाही. हा पार्टिकल इकडे निघून जातो. परत सेम थिंग हॅपन्स. स्मॉल फोर्स, अ स्ट्रॉंग फोर्स, आणि इथल्या पोहोचलं ते एकदम व्हेरी स्ट्रॉंग फोर्स. आणि मग इथपर्यंत गेल्यावरती तो जो फोर्स आहे इट बिकम्स व्हेरी स्ट्रॉंग. इट इज नॉट नो परमिटिंग इट टू गो बियॉन्ड दिस -a. याला म्हणतात निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन किंवा -a. दिस इज ऑल्सो ॲम्प्लिट्यूड. हे दोघं डिस्टन्सेस सारखे असतात. +a -a डिस्टन्सेस आर सेम. पण बघा या रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन कशी नेहमी? याची डायरेक्शन नेहमी आहे टुवर्ड्स. डायरेक्शन इज ऑलवेज टुवर्ड्स x इक्वल टू 0 मीन पोझिशन. टुवर्ड्स x इक्वल टू 0 मीन पोझिशन. आणि म्हणून हा जो रिलेशन आहे की f इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू x इन वेक्टर फॉर्म. दिस इज रिटन ॲज f इक्वल टू -kx. f इक्वल टू -kx. याला म्हणतात, ही जी SHM आहे दॅट इज हॅपनिंग अलॉंग स्ट्रेट लाईन. So that is called as linear SHM. That is called as linear SHM because this SHM is happening along straight line. So see the friends,
What is the cause of linear SHM? Restoring force. What is the cause of linear SHM? Restoring force. आता थोडं JEE Mains नीट आणि गरज पडली तर ॲप्लिकेशन फॉर CET साठी सुद्धा. ही एक डिस्क आहे which is suspended to the flexible elastic wire. Flexible elastic wire. या डिस्कचा हा पॉइंट आहे 0. ही डिस्क कशी रोटेट केली. सो हा जो 0 आहे इट विल बी रोटेटेड थ्रू अँगल थीटा. आता डिस्क कशी रोटेट झाली तर हा जो फायबर हा का होईल ट्विस्ट होईल, पिळला जाईल. इलास्टिक आहे तो सोडला की परत असा होईल सरळ. तो असा सरळ होईल म्हणजे डिस्क परत अशी येईल. मात्र इथं ही स्टेबल इक्विलिब्रियमची पोझिशन आहे डिस्कची. डिस्क इथं थांबणार नाही, परत इट विल गो ऑन दिस साइड. सो जी डिस्क आहे इट विल रोटेट लाईक दिस. ही जी डिस्क आहे इट विल रोटेट लाईक दिस. थोडी डिस्क मोठी काढतो मी सो दॅट यू कॅन सी थीटा. ही 0 पोझिशन आहे म्हणजे स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशन आहे. ज्यावेळेस तुम्ही डिस्क रोटेट कराल तर हा जो 0 पोझिशनची लाईन आहे इट विल गो हिअर. सो इट इज रोटेटिंग थ्रू अँगल थीटा. आता ही जेव्हा रोटेटिंग थ्रू अँगल थीटा तर हा जो फायबर आहे हा पिळला जाईल. हा पिळला गेला की याच्यामध्ये इलास्टिक टॉर्क तयार होईल. याला तुम्ही सोडला की हा टॉर्क याला परत याच्या ओरिजिनल पोझिशनला घेऊन येईल. असा इथं आल्यावरती स्टेबल इक्विलिब्रियमची पोझिशन आहे. इथं थांबवायला डिस्कला कोणी नाही म्हणून ही डिस्क परत अशी इकडे फिरून जाईल. अगेन इट विल रोटेट इन टू दिस साइड थीटा. म्हणजे ही जी डिस्क आहे ही अशी रोटेट होत राहील. तर याला म्हणतात अँग्युलर SHM. दिस इज कॉल्ड ॲज angular SHM. So SHM perform along straight line is called as linear SHM. SHM perform between two angular limits. It's called as angular SHM. या linear SHM चा cause काय? The cause of linear SHM is, as we have seen, it is restoring force. What is the cause of linear SHM? Restoring force. What is its equation? Its equation is F equal to minus kx. This is the equation we have written. आज जो k है, this k is called as force constant. This k is called as force constant Newton per meter. This k is called as force constant Newton per meter. हे लिनियर SHM चं लॉजिक आहे. ते आपण अँग्युलर SHM ला अप्लाय करतोय, विच इज फॉर JEE Mains अँड नीट. अँग्युलर SHM म्हणजे पार्ट ऑफ रोटेशनल SHM. लिनियर मोशनचं कॉज असतं फोर्स, रोटेशनल मोशनचं कॉज असतं टॉर्क. म्हणून अँग्युलर SHM चा कॉज आहे रिस्टोरिंग टॉर्क. अँग्युलर SHM चं कॉज आहे रिस्टोरिंग टॉर्क. आणि जसं रिस्टोरिंग फोर्स इक्वल टू मायनस kx, तर दिस रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू मायनस c theta. Minus c theta. I am writing it here. Torque is equal to minus c theta. So हे कसलं इक्वेशन आहे? Restoring torque responsible for angular SHM. This c is called as torsional constant. This c is called as torsional constant, and this c is equal to torque upon theta. Its unit is Newton meter per radian.
न्यूटन मीटर पर रेडियन. मग SHM दोन टाइप्स, लिनियर SHM, अँग्युलर SHM. लिनियर SHMचं कॉज रिस्टोरिंग फोर्स, अँग्युलर SHMचं कॉज रिस्टोरिंग टॉर्क. करेक्ट आहे. थोड्या सगळ्या गोष्टी समराइज करू परत एकदा. विल समराइज देम फॉर परीक्षेसाठी. आता लिनियर SHM, अँग्युलर SHM. लिनियर SHM, अँग्युलर SHM. लिनियर SHM, रिस्टोरिंग फोर्स F इक्वल टू माइनस KX. रिस्टोरिंग फोर्स F इक्वल टू माइनस KX. एंगुलर SHM, रिस्टोरिंग टॉर्क माइनस C थीटा. लिनियर SHM चा कॉज आहे रिस्टोरिंग फोर्स, एंगुलर SHM चा कॉज आहे रिस्टोरिंग टॉर्क. लिनियर SHM चं डिफरन्शियल इक्वेशन आहे, लिनियर SHM चं डिफरन्शियल इक्वेशन आहे m d square x by dt square F equal to ma. Acceleration is d square x by dt square minus kx. So this is d square x by dt square equal minus हा इकडे त्यांना प्लस k by m into x equal to 0. Differential equation of SHM. या k upon m साठी we substitute omega square. So this is d square x by dt square plus omega square x equal to 0. This is the differential equation of linear SHM. K by m we have substituting here omega square for k by m. Correct? So see this. Similarly, what is torque? We know torque is equal to I alpha. This F is equal to ma. But what is A? d square x by dt square. त्या लॉजिक नाही. Torque is equal to I alpha d square. X ला एनालॉगस कोण? थीटा. d square theta by dt square equal to minus c theta. So this is d square theta by dt square plus c by I theta equal to 0. And for this c by I we are substituting again omega square. So this is d square theta by dt square plus omega square theta equal to 0. So we are substituting omega square here for c by I. This is differential equation of angular SHM. Now see this. We are continuing same thing. This is linear SHM. This is angular SHM. आता ओमेगा स्क्वेअर इथे काय सबस्टिट्यूट केला? k by m. म्हणजे लिनियर SHM साठी ओमेगा स्क्वेअर इज k upon m. लिनियर SHM साठी. एंगुलर SHM साठी ओमेगा स्क्वेअर इज c upon I. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k upon I. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू c upon I. लॉजिक लक्षात घ्या. हे लक्षात आलं तुम्हाला फॉर्म्युला डोक्यात ठेवून केव्हा लिहिता येईल. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू k upon I. This omega square is 4 pi square upon t square k upon m. T equal to 2 pi square root of m upon k. So linear SHM असेल तर पिरियड t equal to 2 pi square root of m upon k. हेच लॉजिक इकडे लावलं. 4 pi square
अपॉन टी स्क्वायर सी अपॉन आई टी इक्वल टू 2 पाई स्क्वायर रूट ऑफ आई अपॉन सी. सो लिनियर SHM, अँग्युलर SHM. सो SHM चे दोन टाइप्स आहेत. वी हॅव डिस्कस दिस टू टाइप्स. आणि हे सिम्पल डिफरन्सिएशन आहे जे तुमच्या डोक्यात जर आलं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो आहे. कोणताही प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो आहे. ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ SHM. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ SHM. सो हा जो पार्ट होता हा होता कॉन्सेप्ट ऑफ SHM.